लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांनी आज मेरी म्हसरूळ या ठिकाणाहून प्रचार दौरा केलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 परिसरातून प्रचाराला सुरुवात झाली आहे। दौऱ्यात म्हसरूळ गाव, वैदुवाडी, साई मंदिर, रिलायन्स पेट्रोल पंप, संपर्क कार्यालय, आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, कंसारा माता चौक आदी ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। प्रचाराच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच गणेश गीते यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। मेरी म्हसरूळ परिसरामध्ये प्रचार केल्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। सत्यता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेनं नाशिक पूर्वच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प घेणाऱ्या नाशिक पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना भक्कम साथ देण्याची ग्वाही मेरी म्हसरूळच्या रहिवाशांनी दिलेली आहे। पूर्व मतदारसंघाच्या विकासासाठीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो असल्याचं यावेळी गणेश गीते यांनी म्हटलंय। आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात कुठलंही असं एक विकासक किंवा एखादं विकासाला दिशा देईल असं एकही काम नाही झालं। त्यामुळे मी त्या विकासाच्या कामाच्या मुद्दे लोकांकडे घेऊन जातोय। त्यानंतर ह्या मतदारसंघात वाढलेली गुंडागर्दी, ज्या व्यक्तीला कोणी पूर्ण चौकात नगरामध्ये स्वीकारत नाही, त्या प्रत्येक नगरामधला जो टोळी बहाद्दर आहे तो चौकातल्या आमदारांबरोबर फिरतो। त्यामुळे या ठिकाणची दादागिरी कमी करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि या मतदारसंघात रोजगारी निर्माण करण्यासाठी या मुद्द्यावर मी निवडणूक लढतो। गणेश गीते यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून विशेष ओळख निर्माण करून दिली। पेठ रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय घेत त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे। तसेच आज गणेश गीते यांच्या प्रचारार्थ सायंकाळी 7:30 वाजता अडगाव येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा देखील होत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।